भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला। या मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील आणि भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश मामा ढंग, नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करणे, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले। सदर मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता हारगे, मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे, मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नाईकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळी उपस्थितीत नीताताई केळकर, सौ सुमनताई खाडे, पांडुरंग कोरे, सुशांतदादा खाडे, भारतीताई दिगडे, सुरेश बापू आवटी, संगीता खोत, सरिता कोरगू, ज्योती कांबळे, योगेंद्र थोरात, दिगंबर जाधव, ग्रामीण भागातील भाजपा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महानगरपालिका माजी नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। म्हणून सगळ्यांचे आशीर्वाद घ्यावे, सगळ्यांचा आभार मानावा यासाठी प्रत्येकाला तुमचे उपकार आहेत, ते उपकार कसे फेडावेत, कितीही कष्ट केले, कितीही तुमचा विकास केला, विकास करत असताना निश्चित तरी एवढे मोठे उपकार फेडणं हे माझ्याला होणार नाही, एवढं तरी पण मी प्रयत्न करतो। आज ह्या माध्यमातून आपण काम करत असताना किती इलेक्शनच्या वेळी किती संकट आले, किती प्रॉब्लेम झाले, किती कार्यकर्त्यांनी छत्तीचा अनुभव केला आणि ही इलेक्शन पार काढली। आपण मध्ये केलं जवळजवळ 47,000 मतदारांनी त्यासाठी मी सगळ्यांना बघा अशी श्रेय घेताना सांगितलं आमच्या महिला गेले बघा ते श्रेय तुमच्या मावशीला जातं असं म्हणते, पण इकडे पण म्हणजे त्यामुळे असं नाही आम्ही 33% धरले होते असं नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मला मान्य सांगायचं की भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा पक्ष कुणाच्या मालकीचा नाही आहे। जसं काँग्रेस म्हणलं की सोनिया गांधी, राष्ट्रवादी म्हणलं की शरद पवार, शिवसेना म्हणलं की बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, इतर नेते। मला सांगा भाजप कुणाच्या नावावर पक्ष आहे? भाजप कुणाच्या नावावर पक्ष नाही, भाजप हा कार्यकर्त्याच्या नावाचा पक्ष आहे। प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला आज बघितलं, आज अध्यक्ष झाले ते अध्यक्ष भ्रष्टाचाराची नियुक्ती होती। किती लोक असे आहेत की ते कामगार होते, ते मंत्री झाले, ते मंत्री झाले, सगळे झाले, अध्यक्ष झाले, माझं होतं मी कामगार आहे, मी कामगार होतो, कामगाराचा मी आमदार झालो, आमदाराचा कामगार मंत्री झालो आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो। हे फक्त भाजपच करू शकतो, त्यामध्ये तुमच्या लोकांचा सगळे आशीर्वाद हे भाजपच करू शकतो। आणि भाजपामध्ये विशेषत्व असलेला की एक प्रामाणिक निष्ठावंत आपण जर राहिलो तर निश्चितच पक्षाचं लक्ष तिथे जातं आणि पक्ष आता बघत असेल राष्ट्रपती कोण आहेत? आदिवासी आहेत का? आदिवासी मधून त्यांना उचललं गेलं आणि राष्ट्रपती गेले। नरेंद्र मोदी साहेब काय होते? मुख्यमंत्री होते त्यावेळी होते, पण त्याच्याबद्दल काय होते पण त्यांना तिथे गेले, सगळे ओबीसीचे लोक आहेत आणि त्या माध्यमातून तुला जात पात करता, पक्षपात करता आपल्या सगळ्या पक्ष सगळ्यांना देण्याची भूमिका करतो। फक्त सबरी पाहिजे, उतावळापणा झाला की काय होतं बघितलं, उतावळापणा करून चालत नाही। त्यामुळे सबरी लागेल, सगळ्यांना न्याय निवाडा, सगळ्यांचा भूमिका दृष्टिकोन आणि आम्ही सगळे स्टेजवरची माणसं आपल्या बघतो, त्यामुळे सुखा दुखा साथ देणारे आम्ही सगळी माणसं आहोत। आपल्याला माहित असेल की आता जवळजवळ 17 वर्ष तुमच्यामध्ये काम करतो, तुमच्या समाजामध्ये तुमच्या आशीर्वादाखाली मी काम करत असतो। निश्चित कधी असं झालं नाही की माझ्या कोणाला कोण उचलला नाहीये, कारण उचलला नसेल तर सोडून परत फोन करायची पद्धत आम्ही ठेवलेली आहे, बघितले। माझा कार्यकर्ता एखाद्या अडचण असेल तर मला फोन करत असेल, त्याला सहकार्य करत असेल तर म्हणून फोन करत असेल, गावाला येत नाहीये त्या कार्यकर्त्याला आपल्याला न्याय द्यायची भूमिका करावी। अशा गोष्टी केल्या तर आज केंद्र शासन माझ्या माध्यमातून किती स्कीम आल्या आमच्या लाडक्या बहिणी बसले, लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आहे का नाही? हात बघा ना,
ह्या रस्त्यावर काम करत असताना मला एकच सांगायचं की आता केळूरच्या निवडणुका पुराता जिल्हा परिषद पंचायत आता आमच्या निवडणुका झाल्या, आता तुमच्या निवडणुका ग्रामपंचायत आली, जिल्हा परिषद पंचायत समिती आली, पुढं नगरपालिका आली. जे कार्यकर्ते आमच्या वेळी भेटले राज्यासाठी विधानसभेला आम्हाला देण्यासाठी जे कार्यकर्ते भेटले गेले, आज त्यांच्या निवडणुका पुढे आलेल्या आहेत. त्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी थोडा तयार राहायचं आहे. आणि मी आज सांगतो मोदी साहेब, आपण ह्या वेळेस